भिलाई रोड परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्यपूर्ण लाईट जाण्याचा जो प्रसंग आहे तो घडतोय आणि ही लाईट आहे ती रात्रीच्या सुमारास जाते। त्यामुळे या भिलाई रोड परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना याचा नाहक त्रास आहे तो सहन करावा लागतोय। सध्या आपण पाहिलं तर रात्रीचे 12 वाजून गेलेले आहे। जवळपास ही लाईट 12च्या आधी जाते आणि त्यानंतर सकाळच्या सुमारास ही लाईट पुन्हा येते। त्यामुळे सर्व परिसरातील नागरिक आहेत ते सध्या आपल्याला रस्त्यावरती उतरून या ठिकाणी बाहेर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आहेत त्या अनेक बीडी चाळी देखील आहेत आणि यामुळे नाहक त्रास हा नागरिकांना होतोय। काही महिला वर्ग देखील आहेत ते घराच्या बाहेर येऊन बसलेले आहेत आणि लाईट कधी येते याची प्रतीक्षा आहे ते करतात। तर कधीपासून लाईट गेलेली आहे आणि किती दिवसापासून हा त्रास आहे तो सुरू आहे? 3 दिवस झालं सतत आमची लाईट जाते आणि 12च्या अगोदरपासून लाईट गेलेली आहे। आम्ही असंच बाहेर बसलेलो आहे। परवा पहाटे 4 वाजता आली, पावणे 4 वाजता लाईट 12 वाजता गेलेली। काल सुद्धा तोच प्रकार झाला। कारण काय सांगितलं? कारण काही सांगत नाहीत, कारण कोण सांगत नाहीत, काही सांगत नाहीत। घरामध्ये त्रास होतो, लहान बाळ आहेत, वयोवृद्ध नागरिक आहे ना, बाळ झोपवलंय घरात आणि आम्ही बाहेर बसलोय। 2.5 वर्षाचं बाळ आहे घरात। मग किती काय कारण काय सांगतच नाही तर, आणि विचारायला पण कोण येत नाही बाबा तुम्हाला काय होतंय काय नाही, काहीच नाही। आम्हीच आपल्या इकडे येऊन बाहेर बसलोय हवेला। काय तर डायबिटीसची माणसं असतात, शुगरची माणसं असतात, त्यांना काय ना सतत म्हटलं 3रा दिवस आहे। काल तर 4 टाइम ये जा केलं, कुणाला सांगायचं सांगा। या खूप म्हणजे खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आणि BST वाल्यांना लवकरात लवकर ना दखल घेतली पाहिजे। महिला वर्ग बघा असं बसतात अंधारात आणि एक तर सकाळी पुरुष वर्ग कामावर जायचं असतात, त्यांचे डबे कोण द्यायचं, झोपायचं, काम करायचं, काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे। ह्या प्रश्नाकडे जातीनं लक्ष दिलं पाहिजे BST वाल्याने। मित्रा काय नक्की त्रास आहे विचारलं BST वाल्यांना? BST वाल्यांचं काय म्हणणं? BST वाले आम्हाला काहीच सांगत नाही। BST वाले रात्री येत आहेत अवपत्र, म्हणजे कधी पण लाईट जाते, त्यांना जर आम्ही फोन केला तर कधी ते वेळेत आले पण नाही आहेत। पहिली गोष्ट प्रत्येक घरात म्हणजे लहान बाळ आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण आता एवढं आता वाजलेत किती 1:30 वाजलेत तरी बघा अजून लाईट नाही आली। गाडी आली का BST? आता गाडी आली पण त्यांचं ते काम चालू आहे, पण ते बघा ना अजून काय त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम नाही, आम्हालाच माहित नाही। आता गाडी आली तेव्हा आम्हाला समजलं की ती गाडी। तुम्ही आता गाडीत आले जाऊन विचारलं का? नाही विचारलं। आता सगळेजण बघा ना, तुम्ही बघताय ना प्रत्यक्ष की इथं किती माणसं उभी आहेत, रात्री लेडीज आहे, लोड असेल काहीतरी त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला असेल। आता कसं मित्रा काय अजून त्रास आहे? आजूबाजूला देखील आपण पाहतोय किती विभागात लाईट गेले, काय माहिती? त्रास म्हणजे आता काय करणार, उद्या सकाळी आम्हाला कामावर जायला लागतो। आता हे अशा रोजचा आता झाले 3 दिवस झाले, 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागा राहतोय, तर काय करू आता ते आम्हाला। तर BST वाले आले तर ते काय बोलत पण नाही, काय ते झालंय, काय सोल्युशन, काहीच नाही। तेच चालू आहे, रोजच बोलतात ते, रोज चालू 3 दिवस झाले बोलतंय 10 मिनिटं लागेल, 15 मिनिटं लागेल, त्याचं तर काय अजून झालंच नाही। आधी कधी हा त्रास झालेला होता? आधी कधी लाईट गेली? आधी अशी जाते, अधून मधून जातच असते लाईटी, त्यामुळे कार्यक्रम असताना लोड शेडिंग झालं त्यामुळे आम्ही जात होतो, ते आम्ही शांत बसलो। पण आता 2-3 दिवसामध्ये जे लाईट जाते ना तो खूप मोठा प्रश्न आहे, अडचणीत अडचण आहे आणि याच्यावेळी जातीने लक्ष द्यायला सांगा प्लीज। लहान मुलांचा खूप त्रास होतो आणि रात्रीच लाईट जाते आणि 1.5 ते 2 तास, म्हणजे त्या दिवशी तर परवाच्या दिवशी 12 वाजता गेले ते पावणे 4ला आले बरोबर। अत्यंत गंभीर समस्या आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, उकाडा बराच आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची लाईट गेल्यामुळे नाहक त्रास आहे तो या रहिवाशांना ह्या ठिकाणी सहन करावा लागतो। त्यामुळे या संपूर्णपणे या विभागात जी लाईट जाते त्या प्रश्नाकडे आहे ते प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष देणं हे गरजेचं आहे। आता देखील काही गाड्या आहेत त्या ह्या बेसच्या या ठिकाणी आलेल्या आहेत ज्या विद्युत पुरवठा करतात या विभागात, परंतु लाईट अजूनपर्यंत येत नाहीये। नक्की कारण काय हे देखील त्यांनी सांगितलेलं नाही, त्यामुळे लवकरात लवकर हा त्रास आहे तो दूर होतोय का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्व ठरणार आहे। व्हिडिओ गणेश निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।